जिल्ह्यातील बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला काकडगाव सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून सुरू झालेल्या वादाने गावात 2 दिवस प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शनिवारी मध्यरात्री नाट्यमय घडामोडी घडल्या. काही शिवप्रेमींनी गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा विराजमान केला. याआधी या पुतळ्याची गावातून वाजत गाजत जंगी मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान याच पुतळ्याच्या वादातून एक संतापजनक घटना समोर आली. शिवसेना उबाठा गटाच्या महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख संजीवनी वाघ यांना जमावाकडून अमानुष मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच त्यांचे कपडे फाडण्यात आली. या घटनेमुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. गावात शांतता असली तरी तणाव कायम असल्याचे चित्र आहे. या प्रकरणी 37 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून 21 जणांना अटक करण्यात आली आहे. अटक सत्र सुरूच असल्याने आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान मराठा आरक्षणाचे प्रणेते मनोज जरांगे पाटील यांनी गावाला भेट देत शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. चिखला काकड हे एरवी शांत असलेले गाव आता राज्याच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींच्या केंद्रस्थानी आले आहे. पुढे प्रशासन काय निर्णय घेणार आणि परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.